उदयाच्या उपकरणापासून आम्ही संपूर्ण आयोजन आपलं सहर्ष स्वागत करतो. बाकी होता त्यावेळीचं नाव मान घेऊन गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. आशिष आहे. आशिष आपण आयोजक आहे. डोंगरा देवाचा आशीर्वाद आहे काठपडा वाल्यांवर. आशिषचा गौरव ओमकार सारे पाटील येथील आपल्या मैदानात. ओमीने आम्हाला रिक्वेस्ट केले होते मयुरेश बद्दल. भाऊ दादा आपण देखील यायचं, आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. ओमकार पाटील टॉप 8 मधील पहिली लढत पंच. संपूर्णतः मान्यवर आम्ही पाहतोय. खऱ्या अर्थानं नवापूर नगरी आणि नवापूर नगरीतील NKPL विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमतः आज नवापूर नगरीमध्ये इतकं शानदार बहरदार आयोजन. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच सन्माननीय मारुती पेडमकर सर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धावेंचा श्रीगणेशा. डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. आदर्श आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर. मोरेगाव चॅलेंजर्स नॉकआउटची ज्या वेळेला स्पर्धा नवीन हंगामातील नवीन स्पर्धा पार पडली आणि त्यावेळेला मला वाटतं मोरेगाव चॅलेंजर्स येथे चॅम्पियन होता. LNCCचं मैदान आणि ते LNCCचं मैदान खऱ्या अर्थानं पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येतात. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेला प्रहार आहे, परंतु जयेश पाटील अगदी शरीराच्या डावीकडून होता आणि डावीकडून अडवणं खऱ्या अर्थानं भरपूर डिफिकल्ट असतं. परंतु स्वतःला झोकून देत असताना ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ज्या प्रकारचे एफर्ट्स. बघा आता मुख्य स्क्रीन देखील आहे आणि त्या कारणास्तव ऍक्शन रिप्ले पाहायला एक वेगळी रंगत मैदानामधून आज वेगळी एक रंगत आहे, एक वेगळी मजा आहे. आणि हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. 12 एप्रिल 2026 ग्रँड फिनालेचा दिवस. यंदाच्या वर्षामध्ये औचित्य साधून खऱ्या अर्थानं आशिष मेहर, विश्वास मेहर आणि संपूर्णतः त्यांचा यंगस्टर खेळाडू, ज्युनियर खेळाडू आणि त्यांना घेऊन खऱ्या अर्थानं आज संपूर्णतः गाव एकत्रित आणलंय. असं व्यक्ती आमच्या सोबतीने आहे. तुर्तास असलेले मान्यवर आणि मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान मुख्य मंचावर करतोय. कल्पक वैती साहेब आमचे LNCCचे जावई आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. कल्पक वैती साहेब आपण या. LNCC संघाचे खऱ्या अर्थानं पाठीराखे आणि त्यांच्या शुभ हस्ते विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच मारुती पेडमकर सर आणि त्यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. कल्पक वैती सर आपण या. आपल्या शुभ हस्ते हा मुख्य मंचावर असा एक सत्कार केला जातोय. खऱ्या अर्थानं विरार क्रिकेट असोसिएशन नक्कीच तो उल्लेख करावा असा वाटतोय. संपूर्णतः महाराष्ट्रात मला वाटतं एकमेव विरार स्टेशन आहे आणि त्या विरार स्टेशनवर तब्बल वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन, विरार क्रिकेट असोसिएशन आणि तब्बल 124 संघांचा तो समावेश आहे. आणि विरार क्रिकेट असोसिएशनसाठी सातत्यानं त्यांची नवनवीन आयडियाज, युनिक आयडियाज आणि शिस्त लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातो आणि त्यांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान. त्यानंतर वसई विरार विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजित दादा केसरी आपण देखील यायचे. आपला देखील या मुख्य मंचावर आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. दयानंद साहेब मेहर आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. सुजित दादा एक असं व्यक्ती खऱ्या अर्थानं जेथे जेथे स्पर्धा विरार क्रिकेट असोसिएशनच्या आणि तेथे तेथे सुजित दादांना आपण सातत्यानं पाहतोय. ही मायेची उबदार देणारी शाळ
आणि सोबतीनं पुष्पगुच्छ आणि ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणं सुजित दादा केसरे आणि त्यांचा ह्या ठिकाणं यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव अर्थातच भाऊदा आपण देखील यायचंय. मी विनंती करतोय काठेपाडा नगरीतील अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब आपण या. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या शुभ हस्ते भाऊ दादा आहेत आणि त्यांचा देखील या मुख्य मंचावर आम्ही यथोचित सन्मान. ही माईची उपदार देणारी शाळा आणि ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी भाऊ दादाचा देखील सत्कार केला जातोय. त्यानंतर मनोज मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ओमकार पाटील, ओमकार आपण देखील यायचे. ओमी एक चांगला खेळाडू आणि मला वाटतं विरार क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य आहेत. ओमकारचा देखील या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान. एक चांगला खेळाडू म्हणून ओमीला सातत्यानं आपण पाहिलंय. अगदी लहानपणापासून मला वाटतं 12 ते 13 वर्षापासून प्रचंड मोठी क्रिकेटची ओढ आणि आज विरार क्रिकेट असोसिएशनवर एक त्यांचं मोठं नाव सातत्यानं आपण पाहतो आणि ओमीचा देखील या ठिकाणी हा यथोचित सन्मान. त्यानंतर मॅचच्या दिशेने वळतोय आपण ज्या ठिकाणी धावफकावर आतापर्यंत 15 धावा धावफकावर येतात. चालू असणारा सामना टॉप 8 मधील पहिली लढत आहे. एकीकडे 9 तरुण डोंगरपाडा आणि त्यांच्या विपक्षात मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये 15 धावा धावफकावर येत असताना चांगली सुरुवात 9 तरुण डोंगरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे मितेश आहे, दुसरीकडून नितीन. चांगला खेळ करत असताना आता तिसरं षटक. संघाचं ड्रम कार्ड, संघाचं घातक शस्त्र अर्थातच जोगित पाटील आणि त्या खेळाडूला आणलाय. पहिला चेंडू जोगितनं रंग उधळायला पुन्हा एकदा चालू केलंय. जोगितची बघा शरीर यष्टी आपण पाहायला गेलं तर मूर्ती लहान आहे, परंतु जोगितची कीर्ती एक वेगळी लवचिक. बघा डीजे मॅन ऑपरेटर आपण असेल कुठे प्लीज या. ग्रँड फिनालेचा दिवस आहे मित्रांनो, त्याचं भान ठेवा. मोठी स्पर्धा आहे. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तरी क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना आतापर्यंत 2.4 चेंडूंचा खेळ, 17 धावा धावफकावर येतात. जोगित पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्ची पडत असताना पुढील चेंडू 4 चेंडूमध्ये क्षमासावे आणि त्यानंतर हा येणारा 5वा चेंडू. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफकावर आतापर्यंत 18 आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. नितीन एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 सलामीवर बॅटर. एकाकी झुंज, एकाकी कडवी लढत मैदानामध्ये देत असताना शेवटच्या चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने हलक्या हातानं
आफताब चेंडूवर येईपर्यंत सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 19 धावा धाफकावर. ऐकूयात डीजे उमेशला. मान देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेटवीर. येस, थँक्यू. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 19 धावा धाफकावर येतात. अनिकेत येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. अगोदर अनिकेतनं 6 मध्ये 8 डिफेंड केल्या होत्या. तो अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. घाऱ्या पहिला चेंडू वळण घेणारा टॅपच्या साहाय्याने खेळला जातो. आदर्श येईपर्यंत सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट. 20 धावा धाफकावर येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 5 किती धावा धाफकावर बनवल्या जातात, किती धाव्यांचं टार्गेट धाफकावर ठेवलं जातं आणि त्यासाठी हा अंडरआर्म क्रिकेटचा सोहळा आहे. हा सी फॉर्मॅट आणि सी फॉर्मॅट मधून आतापर्यंत आपण ह्या स्पर्धेत अनेक चढ उतार पाहिले. दुसरा दिवस. यस विवेक सर. टच आहे का तो पाहिला जाईल का? टच होता का तो पाहिला जाईल? यस ऑपरेटर डूटे पे लग जाओ. अगदी बारकाईनं पाहिलं जाईल. आणि विश नेटवर्कची एक वेगळी खासियत आहे. जर आपण घरी बसल्या ही स्पर्धा टीव्हीवर पाहत असाल ना, अजून एक वेगळा लुक देणारी आहे. विश नेटवर्क आणि विश नेटवर्कची एक ती वेगळी ओळख आहे. दूध का दूध पाणी का पाणी म्हणून ह्या चॅनलकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. बघा चौकार येतोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. ज्या वेळेला बॉल हातातून निसटला त्यावेळेला नक्की बॉल रिलीज केला त्यावेळेला नक्की चेंडू कुठे होता, ह्या सर्व गोष्टींवर विचार केला जाईल. बॉल हातातून रिलीज केला आणि त्यावेळेला तो पाय टच होता की नाही होता, ह्या साऱ्या गोष्टींवर विचार केला जाईल. बघा विवेक सर, आपण येथे येऊन देखील पाहू शकता. टॉप 8 मध्ये क्रुशल मोमेंट आहे मॅचचा. एखादा कर्णधार पंच आले तरी चालतील. चौकार आहे आणि चौकारानं धापकावर आता बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून मोरेगाव चॅलेंजर्स, नवतरुण डोंगरपाडा, तुम्ही आमच्यासाठी दोन्ही आयोजकांसाठी समांतर आहेत. चौकारानं धापकावर 24 धावा धापकावर येतात. आकाश रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात येतं. बघा आता मायक्रोफोनवर थोड्याच वेळात आमच्या सोबतीनं विरार क्रिकेट असोसिएशनचे बायकर मॅन अर्थातच गौतम पाटील, त्यांची देखील इच्छा आहे, ते देखील जॉईंट होत आहेत. वेलकम गौतम पाटील. अक्षय पवार पण होता ना. दोन चेंडूंचा खेळ आहे. 24 धावा धापकावर शेवटचं षटक मार्ग असतंय. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा आक्रमण, बॅक टू बॅक. अजून एक येतोय चौकार.
काय खेळ करतोय मैदानामध्ये. अफलातून मॅचचं समीकरण बिघडवून टाकतोय काय आणि त्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेला टॅपच्या साह्याने खेळला होता. सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावफलकावर आतापर्यंत 29. येणाऱ्या 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 2 मध्ये 2, 32चा पाठलाग. येणाऱ्या 2 मधून अजून एक चौकार, 35-36. ती येणारी काय आणि वेळ दर्शवून देईल, परंतु आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये 9 तरुण डोंगरपाड्याचा संघ आहे. टॉस साठी टीम रिव्ह्यू आहे. अर्थातच पंचांना ते चॅलेंज केलं गेलंय. शेवटचं षटक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये येस पंच फेर आहे. फेर आहे अर्थात सिंगल धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर 29. 2 टू गो. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण आहे. यश यश तांबे. यश खऱ्या अर्थाने कबड्डीपटू देखील चांगला आहे. एक ऍथलीट आहे आणि गोविंदा देखील चांगल्यारीत्या खेळतोय. यश आखूट टप्प्याच्या चेंडूवर आता जयेशनं फील्ड केलाय, परंतु अनिकेत घाऱ्या मैदानामध्ये तो प्रेशर मध्ये आहे, तणावामध्ये, दबावामध्ये. धावफलकावर आतापर्यंत 31 धावा धावफलकावर येतात. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. आतापर्यंत 31 धावा धावफलकावर कुठल्या जातात. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतात, परंतु शेवटच्या चेंडूवर गडीबाद पहिल्या 24 चेंडूंचा फ्री हिट होता. बरं, निर्धाव चेंडू येतोय. नाबाद खेळी 2 सलामीवर बॅटरची आपण मैदानामध्ये पाहिली. पहिल्या 24 चेंडूमध्ये धावफलकावर 31 आहेत. 32चा पाठलाग धावफलकावर करायचा आहे. तुर्तास इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. व्हीव्हीएससी आणि त्यांच्या विपक्षात हितांश बाप्पा मोरिया 11 नवापूर. व्हीव्हीएससी हितांश दोन्ही संघाचे कर्णधार आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. बघा स्क्रीन ऑपरेटर कुठे असाल, आयोजकांची रिक्वेस्ट आहे मित्रा, महत्वाच्या मॅच चालू आहेत. मी विनंती करतोय गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. महत्वाचा सामना आहे. टॉप 8 मधील ही लढत आणि टॉप 8 मध्ये येत असताना हा नाणेफेकीचा कॉल. हेड असा आवाज, टेल्स येतो अर्थातच नाणेफेकीचा कॉल. हितांश क्रियांश 11 बाप्पा मोरिया नवापूरचा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. भाऊ आपण थांबायचंय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. समोरचा संघ व्हीव्हीएससीचा आहे, वेल एक्सपिरियन्स आहे, अनेक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, वरिष्ठ खेळाडू आहेत. कशा प्रकारचा आम्हाला खेळ पाहायला मिळेल? आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा करण्याचा. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. मॅचच्या दिशेनं टॉस के बॉस मधून अहवाल असा येतो, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. हितांश बाप्पा मोरिया नवापूरचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये व्हीव्हीएससीचा संघ आहे. परंतु मैदानात चालू असणारा सामना, मैदानामध्ये चालू असणारा घमासान युद्ध आणि त्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर विजयाचा चौकार फुकलाय. टार्गेट 32.
चेंडू चौकार येतोय आणि चौकारानं आफताबनं आपले इरादे स्पष्ट केलेत. आखूड टप्प्याचा चेंडू अतिरिक्त बाउन्स आणि त्या खेळपट्टीला जवळून ओळखतोय खऱ्या अर्थानं आफताब असेल, आकाश घरत असतील आणि सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना उमेश आहे. उमेशला त्या धाब्यांना रोखायचंय. वेल एक्सपिरियन्स उमेशला आपण सातत्यानं अंडरआर्म क्रिकेट असेल ते खेळामध्ये पाहिल्या, परंतु दुसरीकडून आकाश आहे. मगाशी देखील तो उल्लेख केला होता, डोंगरपाड्याचा सुपुत्र आहे. नवतरुण डोंगरपाड्यातील खेळाडूंना जवळून अगदी आकाश प्रत्येकांना ओळखतोय. कोणाचे स्ट्रॉंग पॉईंट, कोणाचे वीक पॉईंट आहेत, प्रत्येकाचे धागेदोरे त्याला माहिती आहेत आणि त्या प्रकारचा खेळ यावेळेला आकाशचा मैदानामध्ये होणं गरजेचं असणार आहे. परंतु तितकंच डिफिकल्ट टास्क आकाशसाठी देखील असणार आहे. आकाशला देखील प्रत्येक खेळाडू जवळून ओळखतो आणि त्या बळावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ धापकावर 6. आफताब पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे, ज्याच्या पॅडमधून खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात आणि त्यानंतर लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला वन हँडेड टिपलाय झेळ, संपलाय खेळ. आफताब ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. माध्यमातून आपण पाहू शकतोय काय झेल टिपलाय. अफलातून स्वतःला संपूर्णतः झोकून दिलं होतं, अगदी जीवाच्या आकांताचे प्रयत्न करत असताना टॉप 8 मधील लढत अशाच प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तब्बल 32 संघातून आता टॉप 8 मध्ये येत असताना पहिला सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे मोरेगाव चॅलेंजर आणि त्यांच्या विपक्षात तरुण डोंगरपाड्याचा संघ आहे. न्यू बॅटर समीर येतोय. आतापर्यंत धापकावर आपण पाहायला गेलं तर 6 धावा धापकावर. पुढील चेंडू लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पंचांना म्हटलंय फेअर आहे आणि त्यानंतर पंचांना चॅलेंज करत असताना समीर आणि आकाश मैदानामध्ये आहेत. पंचांना चॅलेंज केलं जात आहे. मुख्य स्क्रीनवर आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतोय. नक्की चेंडू कोठे विसावला, स्क्रीनवर टाकलं तरी चालेल, तिथून पंच देखील चेक करतील. दिसत नाहीये, उन्हाचा प्रभाव जास्त आहे त्या कारणास्तव सन गॉगल देखील विवेक सरांनी मारला येतो. विवेक सर फेअर आहे. निर्धाव चेंडू येतो आणि निर्धाव चेंडून धापकावर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ, 6 धावा धापकावर, 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा या समीर बघा, मुख्य स्क्रीनवर रिप्ले टाकत जा, स्क्रीनवर टाकत जा. दर्शन आपण तेथून देखील पाहू शकतोय, मुख्य स्क्रीनवर दाखवला जाईल. बघा डिसिजन अजून देखील ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. बघ मनीष,
बघा डिसिजन विवेक सर फेअर आहे आणि शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 6 धावा धापाकावर आहेत. दुसऱ्या अँगलनं आपण पाहिलं होतं परंतु स्क्रीन थोडीशी झूम आहे त्या कारणास्तव तिथे ते स्पष्ट दिसून येत नाहीये. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेनं टॅप केला गेलाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धापाकावर. बघा आयोजकांच्या वतीनं महत्वाची सूचना आहे. रस्त्यामध्ये ज्या गाड्या लावलेल्या आहेत आपण त्या कृपया करून मंदिराच्या समोर जागा आहे. आमचा मुख्य स्टेज आहे, मुख्य मंच आहे आणि त्याच्या पाठी भरपूर जागा आहे, तिथे आपण त्या गाड्या पार्क कराव्यात जेणेकरून कोणत्याही प्रकारची येणाऱ्या जाणाऱ्यांना पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घ्या. खेळाडूंना प्रेक्षकांना ती विनंती असेल आपण गाड्या पार्किंग मध्ये लावायच्या. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. समीर आणि आकाश घरत 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्वतः कर्णधार नितीन येतोय. बघा वेळ जास्त जातोय. सिंगल आहे. सिंगलनं धाफकावर आतापर्यंत 8. 1.1 चेंडूंचा खेळ. दुसरा षटक मार्गस्थ. 8 धावा धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. प्रॉपर लाईन लेन टप्पा आहे. दोन्हीकडून आता टाळ्या वाजतात. पाठलाग धाफकावर 32चा आणि त्या 32चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाफकावर आपल्याला 2 चेंडूमध्ये 9 धावा धाफकावर अफताब खऱ्या अर्थानं स्वस्तात गमावतोय. त्यानंतर समीर या खेळाडूवरती जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारीने त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करणं नवतरुण डोंगरपाडा संघाला गरजेचं आहे. नवीन हंगामातील नवीन स्पर्धा ज्या वेळेला सुरुवात झाली आणि त्यावेळेला मला वाटतं श्री चषक होता आणि श्री चषकामध्ये नवतरुण डोंगरपाड्याचा संघ तो चॅम्पियन होता आणि त्या आत्मविश्वासानं पुन्हा एकदा त्या LNCCच्या मैदानामध्ये आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. नितीन आहे. नितीनच्या विपक्षामध्ये आता आकाश आतापर्यंत मैदानामध्ये संथ गतीनं त्याची सुरुवात पाहिली परंतु ऑन साईडच्या दिशेने यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला गेलाय. रोहन आहे. नवतरुण डोंगरपाडा संघ यावेळेला म्हणतायत की ये अंबुजा की दीवार है, ये आसानी से टूटेगी नहीं. आणि त्या प्रकारचं भिंतीसारखे अगदी पहाडासारखे उभे आहेत. समोर पहाड आहे आणि त्या पहाडाला खऱ्या अर्थानं भेदून आता चेंडूला मैदानाबाहेर पाठवायचंय. खोलवा टप्प्याचा चेंडू. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. डबल माइंड मध्ये खेळलेला गेला फटका. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडून धाफकावर आतापर्यंत 11 आहेत. यस शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1 टू गो. प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्याला सन्मान दिला जातोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफकावर येतात. 32चा पाठलाग करायचा अर्थात जाता येणारे 12 मध्ये 20 धावा धाफकावर बनवायचे आहेत. ऐकूया तुर्ताच डीजेला. क्रिकेट पटूंची जाण आणि क्रिकेट आमचा आहे तो जीव की प्राण. क्रिकेट आम्हाला आवडतोय. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे आणि हाच खेळानं खऱ्या अर्थानं आम्हाला लाखोंचा मित्रपरिवार दिला. ह्या खेळानं आम्हाला खरं तर एक वेगळी ओळख दिली आणि ह्या खेळानं खरं तर आम्हाला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. त्या खेळाचे आम्ही चाहते आहोत.
आणि तोच खेळ आज LNCCच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. ऐतिहासिक मैदान वळण घेणारा चेंडू डायरेक्टली येतोय. पाठचा दरवाजा ओपन होता आणि त्या पाठच्या दरवाजातून यावेळेला चेंडूला डायरेक्टली विसाव करत असताना अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. समीर आखूड टप्प्याचा चेंडू आहे. ओ हो अतिरिक्त बाउन्स, परंतु शरीराला आदळतोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 13. 2 चेंडूंचा खेळ आहे. वेल एक्सपिरियन्स खेळाडू अर्थातच विजय पाटील सरांना आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 13 धावा धाफकावर आहेत. येणारे 10 चेंडू 19 धावा धाफकावर बनवायचे आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला आक्रमण आहे. यावेळेला येतोय चेंडू डायरेक्टली सीमारेखा पार. चौकार. एकी 47च्या रफ्तारानं पाठवलं चेंडूला. यावेळेला सीमारेखा पार. बॅटला प्रॉपर रडार मध्ये आला होता. प्रॉपर मिडल झाला होता आकाशच्या आणि तो चौकार येत असताना जो प्रेशर होता तो प्रेशर रिलीज करत असताना धाफकावर आतापर्यंत 17 आहेत. 17 अर्थातच आता खतरा आहे, पण तो कोणासाठी आहे? त्यासाठी आकाशने आता तो चौकार शंख फुकत असताना आपण पाहतोय. यस विवेक सर, बघा आयोजकांचा रूल्स आहे, विरार क्रिकेट असोसिएशनचा रूल्स आहे. आशिष हेमेश आपण विश्वास जायचंय तिथे. गौतम घे ना थोडंसं. नक्की काय घे, तू मेरा भाई आहे रे. काय स्कोर काय? बघा नशिबाचा चौकार येतोय आणि चौकारानं आता मॅच इक्वेशन 8 चेंडू 11 धावा धाफकावर बनवायचे आहेत. तारचा दुसरा चौकार, चौकारानं धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 21 धावा आतापर्यंत धाफकावर पाहायला मिळतात. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर थोडीशी चुकी, परंतु चुकी भरून काढले. त्वरितच निर्धाव चेंडू येतोय. आकाश आज मैदानामध्ये अक्षरशः दहाडतोय. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 7 मध्ये 11 धावा अजून देखील धाफकावर बनवायच्या, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिल्यात. आकाश ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक संकट मोचक खेळ करत असताना आतापर्यंत आकाशला देखील आपण पाहिलं. पुन्हा एकदा परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेला स्वतःला झोकून दिलं. सिंगल धाव धाफकामध्ये. आता येणारे 6 मध्ये 10 धावा धाफकावर बनवायचे आहेत. जयेश पाटील, आकाश घरत हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत.
तुर्तास ऐकूया डीजेला. निलेश पाटील आहे, परंतु त्यांना रोखण्यासाठी आता हार्दिक गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवावा लागतोय. आणि तो दाखवत असताना आतापर्यंत आकाशचा खेळ मैदानामध्ये पाहिलाय. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता. सिंगल धावेने यावेळेला समाधान मानावं लागतंय. हार्दिक आहे, हार्दिकच्या समोर आता ती डिफिकल्ट टास्क आहे. 5 मध्ये 9 धावेंची गरज आहे. आकाशचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपण तो पाहिलाय. म्हटलं जातं ना की ज्या वेळेला जंगलामध्ये वाघाची एंट्री होते ना, त्यावेळेला इतर जे प्राणी असतात त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं. आणि ज्या ज्या वेळेला अनेक मोठमोठे खेळाडू म्हणजे आकाश असेल, गौतम पाटील सारखा खेळाडू असेल, राज सारखा खेळाडू असेल, आशू सारखा खेळाडू असेल, अनेक मोठमोठे खेळाडू आहेत. आणि ते ज्या ज्या वेळेला स्ट्राईक एंडला उभे असतात ना, त्या त्या वेळेला समोरच्या गोलंदाजांचं अस्तित्व देखील धोक्यात येत असतंय. प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, विकेट सेक्रिफाईस केला जातो आणि घडी बाद जयेश पाटील आहे. तितकासा फरक नाही पडत आहे. तुर्तास ऐकूया डीजेला. पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट आपण पाहिलाय, जो संघासाठी एक खऱ्या अर्थानं ते आशेचं किरण असतं, त्या प्रकारे आतापर्यंत तो खेळ आकाशचा आपण मैदानामध्ये पाहिलाय. परंतु हार्दिकनं प्रभावित करणारा तो खेळ मैदानामध्ये दाखवलाय. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज असताना अजून एक निर्धाव येतोय. अजून एक निर्धाव अर्थातच आता मॅच इक्वेशन 2 चौकारांची गरज येणाऱ्या 3 चेंडू मध्ये असणार आहे. 3 मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. 32चा तो पाठलाग होता आणि तो पाठलाग करत असताना आतापर्यंत टॅप आहे का, तो आता चेक केला जातोय. बघा विजय पाटीलने ज्या प्रकारचा तो प्रयत्न केला, खऱ्या अर्थानं तो टॅप आहे का त्यासाठी आता पाहिला जाईल. खेळपट्टीच्या दिशेनं येणारा तो चौकार एक वेगळी कळाटणी देणारा असणार आहे. हा चौकार खऱ्या अर्थानं मॅचला एक वेगळा रंग देणारा असणार आहे. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदळ आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही आपल्याला ह्या सामन्यात पाहायला मिळतं. आता 2 मध्ये 8 धावेंची गरज आहे. आदर्श खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं येथून हिरो बनण्याची संधी आहे. परंतु आतापर्यंत हार्दिकनं केलेलं काम, हार्दिकनं केलेली ती मैदानामध्ये ॲक्युरेसी, हार्दिकनं दाखवलेला तो मैदानामध्ये लाईन लेन टप्पा प्रभावित करणारा ठरलाय. हार्दिकच्या विपक्षामध्ये आता आदर्श आहे. आदर्शला येथून खऱ्या अर्थानं आतापर्यंत आदर्श आपण क्षेत्ररक्षण सातत्यानं मैदानामध्ये पाहिलंय. परंतु आता 2 चेंडू 8 धावेंची गरज असताना आदर्श ह्या मैदानामध्ये काय करतोय, ह्यावर प्रत्येकाची नजर. पहिला नाही आहे, घडी बाद ना विवाद येतोय आदर्श डगआउटच्या दिशेनं. आता 1 मध्ये 8 धावेंची गरज आहे. 1 मिनिट पंच थांबवतोय, टायमर संपलेला आहे.
बघा आयोजकांचा कॉल आम्ही इथे फक्त बोलतोय. बघा ऑपरेटर देतील मनीष. स्टॉप होता त्यावेळेला म्हणतात. अर्थातच एक खेळाडू आता तर 38 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागतंय. 1 मध्ये 8 धावांची गरज आहे. इथून नशिबाची साथ मिळणार का? परंतु हार्दिकनं दाखवलेलं ते षटक. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. 9 तरुण डोंगरपाडा. अभिनंदन हार्डलक टीम मोरेगाव चॅलेंजर्स. पुन्हा एकदा तो प्रवास टॉप 8च्या दिशेने येत असताना पुन्हा एकदा ते हताश चेहरे, पुन्हा एकदा ते निराश चेहरे. हार्डलक टीम. परंतु पुढील वाटचालींसाठी येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुर्तास मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडू